जागतिक इंधन संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल। काही दशकात झालेली प्रगती पुसून प्रचंड गरिबी येऊ शकते असं पंतप्रधान मोदी म्हणाले। तर तुमच्या गाड्यांनी माझा ताफा वाढवू नका असं आवाहन फडणवीसांनी केलंय। जागतिक ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। कोरोना, युद्ध आणि आता जागतिक अस्थिरतेची स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले। नेदरलँड्समधील द हेगमध्ये भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। मानवता के सामने अनेक बड़ी चुनौतियां भी है। आज की एनर्जी क्राइसिस है, हम सभी देख रहे हैं। अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। इंधन वाचवण्याचं आवाहन सुद्धा पंतप्रधानांनी देशवासियांना केलं। इकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातल्या कार्यक्रमासाठी निम्मा ताफा घेऊन मुंबईहून पुण्यापर्यंत रस्तेमार्गे प्रवास केलाय। याच वेळी तुमच्या गाड्यांनी माझा ताफा वाढवू नका असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। मला माहिती आहे पुण्यामध्ये सगळ्यांजवळ आपल्या मोठ्या गाड्या आहेत, कृपया आमचा कॉन्वॉय वाढवू नका। आपल्याला पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत सगळे वागा, नाहीतर आमच्या मागे सगळे गाड्या घेऊन फिराल असं कोणी करू नका, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो। नाशिक, परभणी, नंदुरबार, रत्नागिरीमध्ये इंधन तुटवडा निर्माण झालाय। वाशिम आणि बुलढाण्यामध्ये पंपावर रांगेमध्ये नंबर लावण्यावरून राडा झालाय। तर हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पंपावर कॅन घेऊन आंदोलन केलंय। नाशिक, रत्नागिरी आणि नंदुरबारमध्ये इंधन तुटवडा जाणवतोय। नाशिकमध्ये सीएनजी भरण्यासाठी वाहन चालकांनी रांग लावली होती। नाशिक शहरात अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याची माहिती आहे। दुसरीकडे रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासूनच लोक पंपाबाहेर रांगा लावतायत। नंदुरबारमध्येही पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे। गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरतायत। परभणीत अनेक पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपलाय। एकीकडे इंधन तुटवडा जाणवत असतानाच पंपावर रांगेत नंबर लावण्यावरून राडे होत आहेत। वाशिममध्ये एकमेकांना कॅननं मारहाण करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या मलकापूरमधील पांगरा इथे पेट्रोल पंपावर पोलिसांसमोरच राडा झाला। डिझेल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली। डिझेल घेताना नंबर लावण्यावरून वाद झाला होता। हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पंपावर कॅन डोक्यावर घेऊन आंदोलन केलं। मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा आणि आम्हाला डिझेल उपलब्ध करून द्या अशी मागणी आंदोलकांनी केली। आता ही कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय, पेट्रोल टाकून 200 आलेले आहे। आम्ही सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे। त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात। तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या, कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही। 5 शेतकरी किती आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी। राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा सध्या आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यामध्ये भरपूर वीज उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही, आपल्याला आवश्यक त्यापेक्षा जास्त ऊर्जा आज आपल्याकडे आहे। एखाद्या ठिकाणी कधीतरी ग्रीड फेलियर होतं, त्यामुळे काही काळाकरता काही तासांकरता संकट तयार होतं, बाकी राज्यात भरपूर वीज आहे। पार्थ पवारांबद्दल प्रफुल्ल पटेलांकडून शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीबाबत पटेलांनी शरद पवारांकडे तक्रार केली आहे। 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवारांची सिल्वर ओकवर बैठक झाली। तर दुसरीकडे 16 मे रोजी पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। तर पार्थ पवार मला भेटणं मोठी गोष्ट नाही, राजकीय आणि सरकारी विषयावर चर्चा झाली असं फडणवीसांनी म्हटलंय। पार्थ पवारांबद्दल प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांकडे नाराजी व्यक्त केली आहे। पार्थ पवार घेत असलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यपद्धतीची पटेलांनी शरद पवारांकडे तक्रार केली आहे। मागील अनेक दिवसांपासून प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी प्रयत्न करत होते।
12 एप्रिल रोजी शरद पवारांनी पटेल यांना भेटीसाठी वेळ दिली. मात्र सुनील तटकरे सिल्वर ओकवर भेटीसाठी येणार याची कुणालाही कल्पना नव्हती. तटकरे सिल्वर ओकवर येणार हे शरद पवारांनाही माहिती नव्हतं. 12 मे रोजी रात्री 8 वाजता अचानक तटकरे सिल्वर ओकवर दाखल झाले. तटकरेंच्या आधीच प्रफुल्ल पटेल सिल्वर ओकवर पोहोचले होते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेत सुनील तटकरे काहीच बोलले नसल्याची माहिती आहे. प्रफुल्ल पटेल आणि पवार चर्चा करत होते. त्यावेळी तटकरे अस्वस्थ होते अशीही माहिती आहे. या भेटीत शरद पवारांसमोर पार्थ पवारांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पार्थ पवारांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पटेलांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी पवारांनी पटेलांचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं, यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. यादीमध्ये जर नाव आलं नसेल तर मग कुठे ना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न हा आज जे कुणी सत्तेत आहेत त्या पक्षामध्ये नाही तर पदाधिकारी जसं सुनित्रा काके असेल आणि इतरही काही नेते असतील ते नक्कीच या दोघांना डावलतात असं सरळ सरळ तिथं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे जो संदेश जायला पाहिजे तो आता लोकांमध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. तर दुसरीकडे पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. शनिवारी रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. काल मला पार्थ पवार येऊन भेटले. काही 2-3 प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही. मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस ते माननीय आमच्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वात आहे. तिथे कुठलंही त्या ठिकाणी असं हे नाही आहे, मतांतर नाही आहे. काहीतरी उगीच बातम्या येत आहे. रोहित पवारांनी कशाकरता भेट घेतली याबद्दल मला माहिती नाही. आज सर्वे केला तर लोकही बोलतील, पुन्हा मुख्यमंत्री शिंदेच व्हावेत असं विधान बच्चू कडूंनी केलंय. शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी जनतेकडे साकडं घालू असंही बच्चू कडूंनी म्हटलंय. तर आता नोकरी दिली आहे तर मालकाचे गुणगान करणं त्यांना अनिवार्य आहे असं म्हणत भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णींनी बच्चू कडूंवर टीका केली आहे. आताही शिंदेच लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपला कडू बोल सुनावले. महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्वे केला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येईल असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय. शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी जनतेला साकडं घालू असं बच्चू कडू म्हणाले. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी आले असता बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते. मला असं वाटतं का ते जे साकडं घालायचं काम आहे ते जनतेसोबत घालू, जनतेला आम्ही सांगू. तर आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतोय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत. बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता. अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी प्रहार पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन करून फक्त संघटना सुरू ठेवली. दिव्यांगांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आणि शिंदेच्या शिवसेनेतून बच्चू कडू विधान परिषदेचे सदस्य झाले. शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासंदर्भातील बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलंय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान 12 रुपये 35 पैसे किलोच्या दरानं कांदा खरेदी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांद्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या आंदोलन होणार आहे. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. शेतकऱ्यांच्या संतापानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कांदा 12 रुपये 35 पैसे किलोनं खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेनंतरही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बाजारभाव 5 रुपयापासून 11 रुपयांपर्यंत मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नाशिकमध्येही सरकारनं घोषित केलेल्या 12 रुपये 35 पैसे किलोच्या दरावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत निषेध केलाय. 12 रुपये 35 रुपये भाव दिला ना, 35 पैसे ना. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तरी उपयोग नाही त्याचा आम्हाला काहीच. कमीत कमी 2000 तरी भाव पाहिजे. एवढा तोट्यात गेलो शेतकऱ्यांनी काय करत, कसं जगायचं.
ऊन पान एवढं टेम्परेचर आहे उन्हाचं, तरी आम्ही काम करतो उन्हात आणण्यामध्ये. नाही परवडत, आम्हाला नाही परवडणार, मान्य नाही आम्हाला शेतकऱ्यांना. कांद्याच्या प्रश्नावर शिवसेनेचं आंदोलन संभाजीनगर जिल्ह्याचं उद्या आहे वैजापूरला. या आंदोलनात शेकडो हजारो शेतकरी सहभागी होणार आहे. नाफेडमार्फत कांद्याची खरेदी झाली पाहिजे, कांद्याला 2000 रुपये भाव दिला पाहिजे. त्यामुळे उद्याचं आंदोलन तीव्र आणि मोठं सकाळी 9 वाजता आम्ही करणार आहोत वैजापूरला. आता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे. उत्पादन अधिक आहे, त्याला खरीदार कमी आहे आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं आहे. 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करताय, ती सुरू झालेली आहे. त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्या. नीट पेपर फुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचलेत. संशयित कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास चौकशी करण्यात आली आहे. मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा कुटुंबावर आरोप आहे. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक झाली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात अटक केलेल्या 9व्या आरोपी मनीषा मांढरेला आता 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. मनीषा मांढरेनं पुण्याहून अटक केलेल्या ब्युटिशियन मनीषा वाघमारेच्या माध्यमातून नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांना तिच्या कोचिंगमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारेनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून लीक झालेला पेपर देण्यासाठी लाखो रुपये घेतल्याची माहिती आहे. मनीषा वाघमारे आणि पेपर लीकचा मास्टरमाइंड PV कुलकर्णीच्या चौकशीच्या आधारावरच मनीषा मांढरेला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान नांदेडमधील एका कुटुंबाची सीबीआयनं 8 तास चौकशी केली. मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा हा पेपर खरेदी केल्याचा या कुटुंबावर आरोप आहे. या कुटुंबातील विद्यार्थिनीला 100 ते 120 गुण मिळत होते. तर तिकडे पुण्यामध्ये मुलीसाठी 5 लाखांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याच्या आरोपांनंतर प्राध्यापिकेवर महाविद्यालयानं शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तर नाशकात आरोपी शुभम खैरनारचा मोबाईल, लॅपटॉप, त्याचे पासबुक जप्त करण्यात आले. परीक्षा रद्द झाल्यानं नीटच्या 3 विद्यार्थ्यांनी नैराश्यातनं आत्महत्या केली आहे. तर या आत्महत्या नसून सिस्टीमनं केलेला अधिकृत खून असल्याची टीका अमित ठाकरे यांनी ट्विट करत केली आहे. सरकार काय झोपा काढतं का? वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. फासावर टाकलं पाहिजे साल्यांना. महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे. नीट परीक्षा 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत, ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय. अशा लोकांना सोडलं गेलं नाही पाहिजे. याची कारवाई, कडक कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली, केंद्राने केली. मुलांच्या भवितव्याशी भविष्याशी ते खेळलेले आहे. मला असं वाटतं या सरकारला 302 खाली या सरकारच्या मंत्र्याला अटक झाली पाहिजे, कारण हे आत्महत्येस प्रवृत्त कोण करतंय? पेपर फुटेचा जो प्रकार आहे तो फक्त एखाद्या जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर हे देश पातळीवर झालेला हा प्रकार आहे. म्हणून याच्यामध्ये तर आरोपीची संख्या वाढत चाललेली. पोलीस आपल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे तपास करतायत. मुंबईतील सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्तपदी मनीष कलवान यांची बदली झालेली आहे. डीसीपी रागसुधा आर यांची परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासह परिमंडळ 3ला जयंत मीना तर 4ला अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिमंडळ 8ला निमित गोयल आणि 9ला मोहित कुमार गर्ग यांची बदली झालेली आहे. डीसीपी संदीप घुगे यांची परिमंडळ 11 तर राजमाने परिमंडळ 12चे उपायुक्त म्हणून त्यांची बदली झालेली आहे. महत्वाची बातमी, नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी कार्यक्रमात घोषणाबाजी केली. गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी सभागृहातून बाहेर काढलेलं आहे. पोलिसांनी कार्यक्रमाच्या बाहेर नेऊन त्यांना समज दिलेली आहे. नितीन गडकरींनी कार्यक्रमाच्या नंतर भेटून समस्या मांडा असं घोषणाबाजी करणाऱ्यांना सांगितलं. तुमको बाहर नहीं शाम तुम्हारा बाहर में मैंने बोला ना बात करूंगा करके, तुम बनते यहाँ कार्यक्रम में मत करो. चल बाहर जाओ, बाहर जब बाद में मुझे मिलने के लिए आओ तब बात करूंगा. तो स्वाभाविक रूप से ये हुआ है, इनका एक प्रकल्प है इरिगेशन का, उसके अब पानी का उपयोग करके देखो तुम यहाँ बाद में मिलेंगे, तुम्हें बाद में बात करेंगे, नहीं तो पुलिस बुला के बाहर निकाल दूंगा. अभी शांत इरिगेशन का, उसके लिए उनके कुछ मांगे हैं.
ये व्यासपीठ उचित नहीं है, उनकी बात का जरूर सुलझाएंगे। अब पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड नंतर स्वीडन दौऱ्यावर असणार आहेत. स्वीडनच्या पंतप्रधानांकडून विमानतळावर मोदींचं स्वागत करण्यात आलंय. या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध, व्यापार आणि जागतिक मुद्द्यांवर या दौऱ्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. महत्त्वाची बातमी. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी IPL सामने मर्यादित प्रेक्षकांसह भरवण्याची मागणी केली आहे. मर्यादित स्टेडियममध्ये सामने भरून पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देण्याबाबत गोयल यांनी क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामधले मुद्दे आपण पाहूयात. IPL साठी संघांनी हवाई आणि रस्त्यानं लाखो किलोमीटर प्रवास केला. IPL दरम्यानच्या हवाई प्रवासामुळे भारत सरकारवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. उर्वरित IPL सामने प्रेक्षकांच्या शिवाय आयोजित करा. सरासरी एका सामन्याला सुमारे 50,000 प्रेक्षक उपस्थित असतात. प्रेक्षकांना येण्यासाठी हजारो लिटर पेट्रोल डिझेल लागतं. प्रेक्षकांच्या शिवाय IPL आयोजित केल्यास तेवढ्या इंधनाची बचत होऊ शकते.